काय बे, तुम्ही सगळे असे का तोंड पाडून उभे? सुनबाईने केलेले केक आवडलं नाही का तुम्हाला? हा? सॉरी बाबा, त्याने तुमचा अपमान केला. अरे सोड रे, त्याने माझा अपमान केला म्हणून मी छोटा होत नाही. मले सगळे तुम्ही मान देता ना, बापाचा दर्जा देता ना, मग मले काय वाटलं ते द्या ना सोडून तुम्ही. पण बाबा, तुम्ही तरी कशाला त्याच्या शर्ट पॅन्ट वरचे डाग पुसायचे? अरे डाग मी पाडले तर मी पुसलं म्हणून कुठे बिघडलं? खरं तर ना, तर श्रीकांतला बोलवायलाच नको होतं. मला मला गॅरंटी होती की तो राडे घालणार आहे. अरे पोट्यो, द्या ना विषय तो सोडून. राघवचा वाढदिवस आहे, एन्जॉय करा ना. ते कशाला त्याच्या नावाने बोंबा मारताय? नाही बाबा, तुम्ही चला माझ्या बरोबर. त्याने तुमची माफी मागितल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. बरोबर आहे. विनया, शांत हो. अजून तुझी गाडी तिथेच अडकली का? अहो पण विनया, शांत हो. अरे सोडून दे ना तो विषय, ते महत्वाचं आहे का? पोट्याचा वाढदिवस आहे आज, काय घेऊन बसले तुम्ही? सुनबाईने केक काय छान बनवलाय. कसला केक? ए सुनबाई, मला सांग, जेवण पण तूच बनवलं ना? हो हो, मीच बनवलंय. बिर्याणी केली आहे. अरे वाह वाह. ए तू काय केलेस? मी आपलं सारी कोशिंबीर. अरे मग केलंस ना काहीतरी, एवढा ह्याला लागतं. चला चला जेवण घ्या सगळ्यांनी. आता जेवायला घ्या सगळ्यांनी, नाही तर मग मला राग येईल. मला राग आल्यावर माझा राग कसा आहे ते येण्याला माहितीये. चला घ्या पटकन जेवायला. चला चला चला, बघू नका. चला विनय, चल पहिले. चल 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 अभिमान, चला. मी आलोच, हात धुवून घ्या सगळे. घ्या 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 घ्या. बाबा, तुम्हाला कदाचित नसेल वाईट वाटलं, पण मला खूप वाईट वाटतं. सॉरी बाबा. अरे तू कायला सॉरी बोलतो? जा जा, जेवून घे, जेवून घे. मी आलो. ज्याने सॉरी बोलायला पाहिजे तो न बोलताच निघून गेला. पण त्याच्याकडून कशी सॉरी वसूल करतो बघाच तुम्ही आता. ही पिलो इथे का ठेवली आहे? हा ग्लास इथे ठेवलाय, तो इथे असायला हवा. हे न्यूजपेपर्स इथे काय आहेत? या घरामध्ये एक गोष्ट जाता की नसते. सॉरी, चुकलंच माझं. स्वतःविषयी बोलायला नको ना काही. किंमतच नाही माझ्या इनोव्हेशनची. काहीतरी नवीन देतोय मी जगाला. झालं असेल का? So. So now I'm presenting Shalmali's special पुरणपोळी. चुकलं काहीतरी. तुला खाण्याआधीच कळलं माझं काहीतरी चुकलंय? हिशोब करते. पुरणपोळीचा हिशोब? हो. नाही, पुरणपोळीचा नाही, सामानाचा. अच्छा, सामान. अरे पण अभि, पुरणपोळीच्या सगळ्या सामानाचा हिशोब मी व्यवस्थित ठेवलाय. डोंट वरी बेबी. कॅफेतल्या इतर सामानाचा हिशोब करतोय मी आत्ता. अभि, ते
ते नंतर कर ना प्लीज. अरे बघ मी स्पेशल मेन्यू केलाय, पुरणपोळी. ढॅन टडॅन, 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 टडॅन. छान आहे, मस्त आहे पुरणपोळी. पण बेबी, हे काय आपलं घर आहे का की जिकडे तू करशील ते आवडीने खाल्लं जाईल? कॅफे मध्ये कोण खाणार आहे पुरणपोळी? अरे मी सोडून मी खाणार. हा. ताई ताई अरे अभि, अरे निलेश, भाऊ 8 महिने झाले घरी गेलो नाही हो. मग आता होळीत जाणार होतो पण अचानक मीटिंग लागली, सुट्टी नाही मिळाली, कॅन्सल झालं. अहो घरची खूप आठवण येते हो. आणि आईच्या पुरणपोळ्या तर आता स्वप्नात दिसायला लागल्यात, म्हणून असा विचार करत इथे बसलो होतो तेवढ्यात ताई पुरणपोळी घेऊन आली. आणि खरं सांगू का, भरलेल्या ट्रेनमध्ये रिकामी विंडो सीट मिळाल्यावर मुंबईकराला जितका आनंद होतो ना, तितका आनंद ह्या पुरणपोळ्या बघितल्यावर मला झाला. आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हो. म्हणजे कॅफे असूनही पुरणपोळ्या केल्यात, मला मिळतील का? हो हो का नाही? एक काम कर, पटकन तिकडे जाऊन बस, मी चटकन कोणाला तरी पाठवते की. नाही नाही नको, मी घेऊन जातो. अरे माझी उष्टी आहे, माझी उष्टी. नाही मला चालतील. मला सांगा ह्याचे पे किती करायचे? याचे काही नाही द्यायचे. सणाचा दिवस आहे ना, ह्या कॉम्प्लिमेंटरी. हा, थँक्यू ताई, थँक्यू भाऊ. किती छान सर्व्हिस आहे तुमची. सावकाश उदर आहे. हो. अरे बेबी, सॉरी बेबी. हा आभुडी, तुला किंमत नाहीये बायकोची. नाही, बायको सगळं आयतं तयार करून खायला देते ना, मग कशी किंमत असणार? काय बोलते? पण आज याच्या शब्दांनी मी इतकी मोटिवेट झाले, इतकी मोटिवेट झाले, इतकी मोटिवेट झाले की मी ठरवलंय, आजच्या दिवशी जी जी व्यक्ती आपल्या घरापासून लांब असेल ना, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी शालमली पुरणपोळ्या बनवणार. येस, आलीच मी. काय बोलतेस तू? पुरणपोळ्या. हो ठीक आहे, मी आयडिया चांगली आहे, मला खूप आवडली आहे. पण बेबी, आयडिया एक्झिक्यूट करायला आपल्याला प्लॅनिंगची गरज आहे की नाही? हो की नाही? आहे आहे. हे आपण पुढच्या वर्षी करू. हा, ह्या वर्षी तू पुरणपोळ्याच्या करशील ना, ते आपल्या राघव, सुमित आणि विनेला दे ना. ते पण तर बिचारे घरापासून लांब राहतात की नाही? अरे हो, आपले राघव, सुमित, विनय पण तर लांबच राहतात ना घरापासून. तेच बोललो मी. ओ शिट, हे मी कसं विसरले आबुडी. माहित नाही. मी एक काम करते, लगेच जाऊन त्यांच्यासाठी पुरणपोळ्या पॅक करते. यो 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 पुरणपोळ्या. बरं आलं, आता होळीच्या दिवशी दिवाळं काढलं असतं माझं. ठीक आहे, वाच. उद्या धुळवड आहे, ते खेळायला उत्सुक असाल, त्यामुळे तुम्हाला कळवण्यात येते की घरामध्ये कुठल्याही प्रकारचे रंग खेळलेले चालणार नाहीत. आणि बाहेर खेळून घरी आलेलं पण चालणार नाही, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल. पोरं बघ कशी मजा करतायत, नाहीतर आपण इथे जेलमध्ये असल्यासारखे जेलरची ऑर्डर फॉलो करतो. काय हे घे. झाली तुझी रंगपंचमी. हॅपी होळी.